तुमचं या महाविद्यालयाचं अभिनंदन करतो. ज्या महामानवाच्या नावानं हे महाविद्यालय सुरू आहे त्या आंबेडकरांनी आपल्याला अतिशय महत्त्वाचा ॲसेट महत्त्वाची बाजू आपल्याला दिली की म्हणजे आपण लोकशाहीमध्ये आहोत. हे फार मोठं आपल्याला वरदान मिळालं. आपल्याकडे राजकीय लोकशाही आहे. प्रत्येकजण आपण वोटिंग करतो आणि आपलं सरकार आपण नियुक्त करत असतो. पण दुसरी जी बाजू आहे त्याला आम्ही आर्थिक लोकशाही म्हणतो, फायनान्शियल डेमोक्रेसी म्हणतो, ती मात्र नाही. आणि जर गरिबी असेल तर मग कुठल्याही स्वातंत्र्याला अर्थ असत नाही. तर गरिबी हीच मोठी गुलामगिरीची सुरुवात असते. आणि त्यामुळं आज माझ्यासमोर असणारे तुम्ही सर्व तरुण विद्यार्थी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे खास आमंत्रित, तुमच्यासोबत एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आज चर्चा करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये माझे मित्र अनिल पाटील आणि राजेश शाह या दोघांनी आपलं आत्तापर्यंत जे काही ज्ञान आहे ते शेअर केलेलं आहे. ही दोन्ही माणसं कर्तृत्वानं या बाजारात सिद्ध झालेली आहेत. अनिल पाटील सरांचा जर तुम्ही थोडासा बायोडेटा बघितला तर कॉमर्सचे ग्रॅज्युएट आहेत ते. आणि त्याच्यानंतर मग LICची एजंट्स आणि त्याच्यानंतर म्युच्युअल फंडामध्ये असा त्यांचा प्रवास आहे. आणि फक्त प्रामाणिक सेवा विश्वास याच्या आधारावरती आज 180 कोटीचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे. आणि दुसरं ते राजेश शहांचं तुम्ही थोडासा बायोडेटा दाखवला त्यामध्ये नाट्याने पाहिलं असेल तर ते BSc आहे, सायन्समधले ग्रॅज्युएट आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं की खूप जुने ग्रॅज्युएट आहेत, त्यांना सहजरित्या कुठेही नोकरी मिळाली असते. पण काही कम्युनिटी अशा आहेत की त्या नोकरीच्या मागे कधीच लागत नाही. गुजराती समाज असेल, सिंधी समाज असेल, हा समाज कधी नोकरी मागण्यासाठी जात नाही, तो नोकरी देतो. तसं त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये सुरुवातीपासून गुंतवणूक केली आहे, चांगल्या प्रकारचा परतावा मिळालेला आहे. आणि तिसरा मी तुमच्यासमोर जो आहे तो दोन बाजूचा मिश्रण आहे की मी इकॉनॉमिक्सचा प्राध्यापक. माझ्यासमोर एकच महत्त्वाचा प्रश्न होता की माझ्या विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक सायन्स वाचायला शिकवायचं असेल तर काय केलं पाहिजे. चांगलं शिकवायचं असेल तर त्यांनी प्रॅक्टिकल असलं पाहिजे. म्हणून मी विद्यार्थ्यांमध्ये स्टॉकिंग सुरू केली, शेअर मार्केटचे खेळ सुरू केले की मुलांना 10 लाख रुपये द्यायचे, काल्पनिक खरे नाही. ते 10 लाख रुपये जानेवारीपासून बजेट सादर करायचे म्हणजे फेब्रुवारी जानेवारीपर्यंत 2 महिने त्यांनी ते मॅनेज करायचे. शेअर्स घ्यायचे, विकायचे, कसे घ्यायचे, कसे विकायचे ते सगळे नियमाने करून घ्यायचे. आणि तुम्हाला सांगायला आनंदाने आश्चर्य वाटतं की एक खेडेगावातली मुलगी की जिनं आपले 10 लाखाचे शेअर्स त्यानं स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेल खरेदी केला. त्यावेळेला सेलचा दर 5 रुपये होता आणि 2 महिन्यामध्ये तो दर 10 रुपये झाला. याचा अर्थ 2 महिन्यामध्ये त्या मुलीने 10 लाखाचे 20 लाख केले. म्हणजे आमच्या सगळ्यांचे प्राध्यापकांच्या वर्षाची बेरीज जरी काढली असती तर ती तेवढी झाली नसती पगाराची. तेवढे तिने 2 महिन्यामध्ये करून दाखवले. आणि नंतर ती अर्थातच या मार्केटचा अभ्यास करून ती सल्लागारी झाली आहे. सांगायचा मुद्दा असा की हे जे ज्ञान आहे हे ॲडिशनल लाईफ स्किल आहे. तुमच्याकडे आतापर्यंत जे आहे ते थिअरॉटिकल, त्याचा प्रत्यक्षात किती उपयोग होतो तर याच्या बाबतीत एक फार सुंदर वाक्य किओसाकी यांचं आहे. किओसाकी यांचं एक पुस्तक आहे रिच डॅड अँड पुअर डॅड. तुमच्यापैकी ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी ते जरूर वाचलं. आणि तुम्हाला एकच पुस्तक विकत घ्यायची जर अडचण असेल, गरज असेल तर तेच पुस्तक विकत घ्या, बाकी कुठलं पुस्तक विकत घ्या. ज्यांना विकत घ्यायचं नाही आहे त्यांना ते ऑनलाईन बुक मिळते, फक्त ती इंग्रजीत आहे. तर आणि बुक समरी आज यूट्यूबवरती फार चांगल्या प्रमाणामध्ये वाचायला मिळते. म्हणजे दररोज एक तरी बुक समरी या यूट्यूबला वाचत होती. मी दररोज किमान 5 तरी पुस्तकं वाचत होती. या नेहमीची पुस्तकं ते वाचलीच पाहिजे, पण त्याच्या जोडीत आहे ही पुस्तकं का महत्त्वाची, अगदी थोडक्यात त्याचं जे काय सार असेल ते सांगतात आणि नंतर आपण ते पुढे घेऊ शकतो. आणि म्हणून पहिला पाया काय असेल तर आपल्याला पहिल्यांदा शिकलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. आणि ते झाल्यानंतर मग या बाजारात सकाळी सांगितलं की PhD झालेले प्राध्यापक 10 लाखाचे 4.5 लाख रुपये त्यांनी केले. का केले असेल त्यांनी अभ्यास केला, त्याची जोखीम लक्षात घेतली. त्यामुळे कुठलीही गोष्ट अभ्यासाची असेल तर पहिल्यांदा त्याची जोखीम काय ती समजली. आणि जोखीम व्यवस्थापनाच आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग. तुम्हाला कुठे निर्णय घ्यायचे, आपला जोडीदार कोण असला पाहिजे, कसा असला पाहिजे,
हे निर्णय घेणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं माझ्या हातात पैसा असला पाहिजे, माझ्या हातात पैशाची मालकी असली पाहिजे, तरच मी स्वतंत्र जगू शकतो. जर मला बसने जायचं असेल तर 20 रुपये पाहिजे असेल, त्यासाठी मागून घ्यावे लागत असेल तर मी पारतंत्र्यात असेल. म्हणून आर्थिक सत्ता सगळ्यात महत्त्वाची आणि ती स्वतःच्या उत्पन्नातून साधली. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, कारण तुम्ही कसं पाहता याच्यावरती अवलंबून आहे. कारण आज मॅडमने सांगितलं मला की आमच्याकडे जे प्राध्यापक आहेत त्यातले 26 प्राध्यापक हे CHB व्हायचे. काही चांगली बाब का वाईट बाब? जे नोकरी टाईप त्यांना परमनंट नोकरी पाहिजे त्यांना वाटतं की किती वाईट गोष्ट आहे की आम्हाला अजूनही नोकऱ्या कन्फर्म मिळत नाही. पण मी म्हणेन की फार संधी आहे तुम्हाला, कारण तुम्हाला या क्षेत्रातून बाहेर जाण्यासाठी संधी गेली आहे. ती क्षेत्र तुम्हाला माहीत नसल्यामुळे तुम्ही आहे तिथं अडकून. बघा, संकट ही एका अर्थाने संधी असते जर तुम्ही त्या संकटाकडे जर संधी अर्थानं पाहिजे. म्हणून असे जे आजचे ॲडिशनल स्किल आहे हे जर तुम्ही शिकलात तर कदाचित CHBच बरी, माझी परमनंट नोकरी आहे, मला CHB करावं अजून करायला असं कधी होईल असं तुम्हाला वाटणार नाही. पण माझी नोकरी परमनंट आहे, मला CHB करा, मला परमनंट तुमच्याकडून 6 तास दररोजचे यायला जमणार नाही. मी फार तरी तुमच्याकडे आठवड्यातून 2 दिवस येईल, कारण मला आता इतकं वेळ नाही. असं तुम्ही स्वतःचा जर निर्माण करायचं असेल तर स्टॉक मार्केट हा त्यातला अतिशय चांगला मार्ग आहे. त्यामुळे स्टॉक मार्केट हा संपत्तीचा महामार्ग आहे. तुम्ही आईस्क्रीमची जाहिरात बघणं आणि आईस्क्रीम स्वतः खाणं यात फार मोठा फरक आहे. आईस्क्रीम खाणारे फक्त बघणारे होऊ नका. साने सांगितली की कोलगेटची पेस्ट मी सकाळी उठल्या वापरतो, मी त्याचा मालक का होत नाही? मालक व्हायचं म्हणजे काय असतं? एक शेअर घ्यायचा असतो आणि हा एक शेअर कोणालाही प्रस्थापित किमतीला समोर स्क्रीनवरती दिसते त्या किमतीपेक्षा 10 पैसे जास्त देतो म्हटलं तर तुम्हाला पहिल्यांदा मिळतो. इतका हा बाजार चांगला आहे. म्हणजे हे ओपन मार्केट आहे, कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहे. कुणीही इथे या, इथं कसलंही रिझर्वेशन नाही आणि कसलंही प्रोटेक्शन नाही. तुम्ही इथे येऊ शकता. येण्यासाठी किती पैसे लागतात? 1000-1200 रुपयामध्ये अकाउंट निघतं आणि त्याच्यानंतर सर सांगितले जसं 1000-1500 रुपयावरती दररोज तुम्ही 500 रुपये मिळवू शकता, घालवू शकता. हे तितकंच खरं. ज्या डेरिव्हेटिव्हचं सरकारने आता माहिती दिली त्याला वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन ऑफ वेल्थ, संपत्तीचा महाविनाश करणारी साधनं असं वॉरेन बफेने म्हणते. कारण दर सेकंदाला इथं दर बदलत असतो. सकाळी तुम्ही मार्केटला ओपन झाल्यानंतरची पोझिशन घेतला असाल ती 3.5 पर्यंत तुम्हाला काही लाख मिळवून देईल, कदाचित तुमच्या ते लाख काही काढून देईल. पण दर सेकंदाला निर्णय घेण्याची जर तुम्हाला ताकद असेल, कळत असेल, सांगायचं तंत्र सांगितलं, इंटरेस्ट कसा बदलत देतो बघा, त्यातले ट्रेंड्स काय ते बघा, मार्केट काय घडले ते पहा आणि ह्याच्यावरती जर तुमचं लक्ष असेल तर तुम्हाला निश्चित पैसा चांगला मिळेल. मित्र, पैसा मिळवणं हे जितकं वाटतं तेवढं कटकटीचं किंवा कष्टाचं नाही, हे आनंदाचंही काम असतं. आणि म्हणून आनंदाने पैसा मिळवायचा असेल तर जोखीम घेणं, जोखीमीचा आनंद घेणे सगळ्यात महत्त्वाचं. जहाज बंदराला बांधलेलं आहे दोरीनं किंवा साखळीनं, तिथं ते अतिशय सुरक्षित आहे, बुडण्याची अजिबात शक्यता नाही. पण ते त्याच्यासाठी तयार केलेलं नाही आहे. जहाजानं समुद्रात गेलं पाहिजे, जो काही वादळाचा त्रास असेल तो पत्करला पाहिजे, तो प्रवास करून जेव्हा परत आपण येणार आहोत तो खरा आनंद आहे. आणि म्हणून द ग्रेटेस्ट रिस्क इन द वर्ल्ड इज नॉट टू टेक रिस्क. सगळ्यात मोठी जोखीम कुठली असेल तर जोखीम न घेणं हीच मोठी जोखीम आहे आणि तीच आपण करतो. म्हणजे लग्नाच्या बाजारातच कुणाला जास्त किंमत आहे? मुलगा कसा हवा? परमनंट नोकरी हवी, पेन्शन हवं, शेती हवी. शेतीत कधी जाणार नाही पण शेती मात्र हवी. हे या बाजारातलं. आणि परत हुंड्याचे दर हे तुमच्या बाजूने. मुलांच्या बाजूला काय आहे? 15-15, 20-20 लाख रुपये डोनेशन द्यायला तयार आहे. पण शिपाईची नोकरी मिळाली तरी चालेल. कारण आमची ही जी मानसिकता आहे ही मानसिकता जोखीम टाळण्याची, आरामात काही मिळेल का, फुकटात काही मिळेल ते याची. आणि भारतीयांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय आहे तर त्यांना फुकटात जे काय असतं ते पौष्टिक वाटतं. फुकट ते पौष्टिक, शक्यतो मोफत असा. हा कोर्स मॅडमने 500 रुपयाला सुरू केला, पण बाजारात जर तुम्ही याची खरोखर किंमत घेतली तर ती कदाचित त्याला 25,000 रुपये फी द्यावी लागेल. कारण काय? कारण इथे जर ज्या तज्ज्ञाला बोलवायचं आहे तुम्हाला ते तज्ज्ञ असे सहजासहजी येणार नाही. मी मॅडमला विचारलं काय तुम्ही मानधन देणार आहात? त्याकडे मी तुम्हाला सांगत नाही मुद्दा. पण म्हटलं याच्यावरती म्हटलं कुणीच येणार नाही. आम्ही येऊ, कारण आमचं विद्यापीठ आहे
आणि विद्यापीठाच्या परीक्षेत्रातले काही लोक या पद्धतीने जर अभ्यास करत असतील तर त्यासाठी आम्ही येऊ, पण ती सेवा म्हणून जर आम्हाला खरोखरच कॉम्पिटिटिव्ह पद्धतीने कॉर्पोरेट पद्धतीने कोणी बोलवलं तर शहा सर 25,000 रुपये घेतल्याशिवाय बोलणारच नाही. पाटील सरांचे तेच आहे. म्हणजे ही किमान किंमत आहे. ही काय किमतीला यायचं की नाही ते ठरवतील, कारण आज ते जर तिथे बसले असते तर असं तुम्हाला मार्केट माहिती आहे काय झालेलं आहे. आणि आत्ता तुम्ही मार्केट पहा, सकाळी मार्केट 600 पॉईंट डाऊन होतं, आता ते फक्त 300 पॉईंट डाऊन आहे. याचा अर्थ 50% मार्केट कव्हर झालेले आहे. त्यावेळेला विकलेलं शेअर आता जर घेतले असते तर 50% फायदा लाखोने मिळालाच असता. म्हणजे मी 25,000 जे सांगितले, 25,000 त्यांची 5 मिनिटाची किंमत आहे. असं तुम्ही बदलं पाहिजे, ही तुमची किंमत आहे. स्टाफरूममध्ये बसल्यानंतर माझ्या मित्राशी बोलताना म्हटलं होतं की अरे तुम्ही सगळेजण सोन्याच्या साठीवरती बसून भीक मागताय. म्हणजे काय, तुमच्याकडे प्रचंड नॉलेज आहे. इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक आहेत, कॉमर्सचे आहेत, आणि इकॉनॉमिक्स आणि कॉमर्सचेच पाहिजे तसं नाही आहे बरं का सर. मराठीचे प्राध्यापक माझ्या अतिशय ओळखीचे, तुमची कदाचित माहितीचे असतील. HD पाटील स्वामी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांनी शेअर मार्केटच्या ट्रेडिंगवरती फ्लॅट खरेदी केला, मुलीचं लग्न केलं आणि आता पुन्हा 5 कोटी शिल्लक आहे. प्राध्यापक कशाचे, मराठीचे. पण ते माझ्याशी ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला शेअर मार्केट सोडून काही बोलत नाही. त्यांच्या कॉलेजवर मी बरीच व्याख्यानं घेतलेली आहेत आणि त्यांना मी सहज आयशर मोटरचं उदाहरण सांगितलं होतं. आयशर मोटर म्हणजे कोण, बुलेट. आयशर मोटरचा शेअर त्यांनी 30 रुपयाला घेतला होता आणि नंतर तो 100 रुपये झाले तर विकले आणि आनंदात होते की 3 पट किंमत झाली. पण मी सरांना म्हटलं तुम्ही जर तो ठेवला असता तर आज अख्खं विवेकानंद कॉलेज विकत घेतला असतं. कारण त्या 100 रुपयाची किंमत 27,000 झालेली होती. हे शेअर मार्केटचं ब्युटी आहे, शेअर मार्केटचं खरं सौंदर्य. आणि म्हणून पैसा भरपूर मिळवायला पाहिजे. नुसता पैसा मिळवणं हे उद्दिष्ट अजिबात असतं का नाही. भरपूर पैसे म्हणजे किती, तर कुठलीही गोष्ट समोर दिसेल तर मला ती महाग वाटतं का नाही. समोरची वस्तू, आयपॅड घ्यायचा आहे, आयफोन घ्यायचा आहे, काय किंमत आहे, लाखो रुपये किंमत आहे, ठीक आहे घेऊन टाकू, काय टाकू. असं ज्यावेळेला तुमच्या मनात येते त्यावेळेला तुमच्याकडे तेवढ्या प्रमाणामध्ये पैसे भरपूर असतात. वॉरेन बफे म्हणतात की रडायचं जसं येईल तर रिक्षात बसून रडण्यापेक्षा मर्सिडीज बेंजमध्ये बसून रडलेलं चांगलं. याचा अर्थ पैसा हा फार महत्त्वाचा आहे, तुम्ही तो शिकला पाहिजे. आणि दुर्दैवाने आपल्याकडे गरिबीचं कौतुक केलं जातं. गरीब म्हणजे प्रामाणिक असा एक गैरसमज आहे, अजिबात नाही. तो प्रामाणिक असतो म्हणून तर तो गरीब असतो. गरिबीचं अजिबात कौतुक करू नका. गरिबी कमीत कमी कशी असेल, गरिबीतनं मी बाहेर कसा पडेल यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी एकच महामार्ग आहे, तो स्टॉक मार्केट आहे. कारण हा बाजार जेवढ्या प्रमाणात येतो तेवढं कोणीच देतो. सरांनी सगळा डेटा दिलेला आहे, ग्रोथ रेट दिलेली आहे. जगातला सर्वात श्रीमंत माणूस ज्याचा उल्लेख वॉरेन बफेटचा केला, त्याने किती पैसे मिळवले, काय रेटने मिळवले. त्याला आयुष्यामध्ये जे पैसे मिळवले त्याचा ग्रोथ रेट जो आहे तो 14% आहे. आणि आमच्या मार्केटनं 16% दिलेले आहे. पण आमच्या मार्केटमध्ये आहे कोण, बाहेरचे लोक आहेत, त्याला आम्ही FII म्हणतो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. ते येतात, ते सतत आमच्या दरवाजा वाजवत आहेत, आम्हाला आत येऊ द्या, आम्हाला आत येऊ द्या, आम्हाला पैसे गुंतवू द्या. आम्ही म्हणतो नको, तुम्ही आमचा देश विकत घ्या, तुम्ही आम्हाला गुलाम करा. तुम्ही आहातच हो, पुन्हा तुम्हाला गुलाम करायचं काय करायचं. त्यासाठी ती येत नाही, ते मार्केटसाठी येतात. पण आम्ही त्यांना येऊ देते आणि आमचे लोक पैसे घालत नाही. आमचे लोक पैसे कुठे घालतात, पोस्टात, बँकेत, LICमध्ये. LIC ही प्रोटेक्टिव्ह पॉलिसी आहे, ते पैसे मिळवायचं कामच नाही आहे. चुकून जर तुम्ही या जगात राहिला नाही तर तुमच्या पाठीमागच्या लोकांनी काय करायचं, त्यांच्यासाठी केलेली सोय आहे, म्हणजे तुमच्यासाठी नाहीच आहे ती. लक्षात घ्या, LICची पॉलिसी धारकासाठी नसते. LIC काय पैसे लावते तुमच्याबरोबर, LIC पैसे अशी होते की तुम्ही मेलात तर तुम्हाला एवढं देऊ. आपल्या मरणाशी सर्व सौदा करतायत आणि आपण कबूल करतोय की बाबा ठीक आहे मी मरणार हे पैसे. LICचा धंदाच असा आहे की ते अगोदर पैसे घेतात आणि नंतर बघू जमलं तर देऊ. कारण सगळ्यांना द्यावंच लागत नाही, सगळे मरतच नाही, नुसते पैसेच भरतात. म्हणून वॉरेन बफेकडे सगळ्यात जे शेअर्स जास्त कुठल्या कंपनीचे, इन्शुरन्सचे. बघा त्यांना ते बरोबर ओळखलेलं आहे. आज सुद्धा आजचा दिवस भारताच्या इतिहासातला सर्वात महत्त्वाचा आहे की इन्शुरन्स LIC कंपनी, त्याचा IPO भरला जातो. आज 2 पटीने भरला गेला, सर्वात मोठा IPO आहे. सगळं फॅनफेअर केलेलं, पण सरकारला भीती वाटत होती एवढे पैसे मिळतात की नाही कोण असतो. पण वाटते ते सगळे मार्ग स्वीकारले. आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे LICच्या IPOचं काय झालं असेल, तुम्ही थोडासा इतिहास बघा. 16 लाख कोटी रुपयाची किंमत होती LICच्या IPOची सुरुवातीची. आता ती 6 लाख कोटीवर आणली.
म्हणजे 16 लाख कोटीचं 6 लाख कोटी आताच डिव्हॅल्युएशन त्यांनी स्वतः केले. 2200 रुपयाचा शेअर विकायचा होता, आज 950 रुपयाला विकायला लागले. त्यात पुन्हा आणि 50 रुपये डिस्काउंट जर LICची पॉलिसी असेल तर हे सगळं काय आहे हे समजून घ्या. हेच खरं आहे. आणि आता वर्गात बसायची काही गरज नाही. पूर्वी बसतच नव्हतं म्हणा, पण आता अजिबात कारण काय, कारण आता यूट्यूबवर सगळं मिळतं. तुमच्यापेक्षा खूप चांगली व्याख्यानं आम्हाला जर बाहेर झाडाखाली बसून मिळत असतील तर तुमच्या व्याख्यानाला बसायचं का? आमच्या विद्यार्थ्याचा प्रामाणिक प्रश्न बरोबर आहे. म्हणून माझं काम आहे की मी ते त्याच्यापेक्षा चांगलं केलं पाहिजे. तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर माझ्याकडे यूट्यूब माझं चॅनल पाहिजे. आम्ही ते करतोय. तुम्ही कदाचित SP वेल्थवरती जर तुम्ही गेलात तर माझा दर आठवड्याला 1-2 तरी व्हिडिओ असतात काय चाललेलं आहे या मार्केटमध्ये. कारण माझं मार्केट हे पॅशन आहे. पैसे भरपूर मिळाले मला, पुरेसे. पेन्शन छानपैकी चालू आहे. तरी देखील मला इथं काम करावंसं वाटतं, आनंद घ्यावंसं वाटतं. कारण याच्यात दररोज काहीतरी नवीन मिळतं. आणि म्हणून पैसे भरपूर मिळवायचे, प्रचंड मिळवायचे. आणि मग समजायचे की पैसा म्हणजे काही नाही. पैसा म्हणजे काही सर्वस्व नव्हे. वॉरेन बफेची जे 92 वर्षांचे त्याची मुलाखत वाचा. ते काय म्हणतात की पैसा काही सर्वस्व नव्हे. पैशापेक्षा पैशाला विकत घेता येत नाहीत अशा ज्या गोष्टी आहेत ती खरी श्रीमंती. बघा आता तुमच्याकडे काय काय, तुम्ही खूप श्रीमंत आहात. छानपैकी डोळे आहेत, दोन्ही चांगले आहेत, दात 32च्या 32 इंटॅक्ट आहेत. बऱ्याच लोकांची, तरुणांची तर असणारच. एका दाताची किंमत किती आहे हो? तुम्ही ज्यावेळेला मार्केटमध्ये जाल, डेंटिस्टकडे जाल, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल एका दाताची किंमत काय असते. म्हणजे एक संपूर्ण सेट बसवायचं असेल तर आज किमान 7 लाख रुपये लागतात. आता हे नुसतं दाताचं झालं, बाकीचे अनेक आहेत सगळे. या सगळ्याची किंमत काढली तर ते ओरिजिनल आहे तुमच्याकडे मार्केटपेक्षा. त्याची किंमत किती? या सगळ्याचा उपयोग काय करता तुम्ही, या सगळ्यात महत्त्वाचं. आणि म्हणून तुम्हाला जे मिळालेलं आहे ते खूप प्रचंड दिलेलं आहे. त्याचा उपयोग करायचा आहे. त्याचा उपयोग पहिल्यांदा स्वतःसाठी करायचा. उगाच परमार्थाच्या भानगडीत पडू नका, दुसऱ्याला मत्तीच्या भानगडीत पडू नका. कारण इकॉनॉमिक्समध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, नथिंग इज फ्री इन दिस वर्ल्ड, देर इज नथिंग लाईक अ फ्री लंच. हे मिल्टन फ्रीडमनचं वाक्य आहे. मिल्टन फ्रीडमन नोबेल प्राईज विनर आहे. ते म्हणतात की जगात फुकट असं काही असत नाही, त्याची किंमत कोणीतरी दिलेली असते. आणि म्हणून आपण जे जे फुकट घेतो, कमी किमतीत घेतो, ते दुसऱ्याला चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणं हा पहिली तुमची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण सुरुवातीला उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळवलं पाहिजे. आणि आज नुसतं उत्पन्न मिळवून चालणार नाही, ते चांगल्या प्रकारे गुंतवलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम मिळतं. आम्ही नेहमी सांगतो की 35व्या वर्षी तुम्हाला रिटायर होता आलं पाहिजे. जे तरुण मुलं असतात त्यांच्यासमोर आम्ही सांगतो की 35व्या वर्षी रिटायर व्हायचं म्हणजे काय, तर 35व्या वर्षी तुमच्याकडे इतके पैसे चांगले जमा झाले पाहिजे, गुंतवणूक झाली पाहिजे की ते येणाऱ्या व्याजातून डिव्हिडंडमधनं तुमचा सगळा खर्च चालला पाहिजे. किती खर्च आहे तुमचा महिन्याचा? 20,000 रुपये. दर महिन्याला 20,000 मला डिव्हिडंडचाच पैसे मिळत असतील तर मला नोकरी मिळाली काय, नाही मिळाली काय, मला ज्यात आनंद वाटतो ते मी करायला मोकळा असतो. मला चित्र काढायला आवडतात, मला गाणं म्हणायला आवडतं, मला भटकंती करायला आवडते. हेच करण्यासाठी जगणं आहे. जगणं म्हणजे काय, कोणासाठी तर काम करणं काय. आम्ही नोकरी करतो म्हणजे काय करतो, आमचा वेळ विकतो. माझ्या आयुष्यातले अतिशय चांगले 8 तास मी कारखान्याला देतो, विद्यापीठाला देतो, कॉलेजला देतो आणि त्या मोबदल्यात पैसे घेतो. म्हणजे काय करतो, स्वस्तातच विकतो ना. हा सौदा कमीत कमी करायचा असेल, लवकर संपवायचा असेल तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे, पहिल्यांदा एक गोष्ट केली पाहिजे की जर मला नोकरी आवडत नसेल, सक्तीनं करावं लागत असेल तर माझी गुंतवणूक कशी मला वाढवायची आहे की ज्यातून मी पैशाच्या दृष्टीनं स्वतंत्र असेल. आणि हे स्वातंत्र्य मुलगा मुलगी असा फरक नाही, सर्वांनीच केलं पाहिजे. कारण तुमच्या हातात पैशाची शक्ती असेल तर तुम्हाला घरात किंमत असेल. जर तुम्ही अवलंबून असाल कुणावरतरी तर ते गुलामगिरीच असते. आज नाही उद्या तुम्हाला ती दिसतेच. आणि म्हणून पहिल्यांदा लक्षात घ्या की मी आणि माझा पैसा, नंतर बाकीचे सगळे. कारण हे सगळे येतात नंतर, मित्र येतात, नातेवाईक येतात, सगळे येतात. पैसे असतील तर येतात. तुम्हाला तुमच्या खऱ्या मैत्रीची जर टेस्ट करायची असेल तर फक्त मोबाईलवर एक मेसेज पाठवा की मला एक 5,000 रुपयाची अत्यंत आवश्यकता आहे, उद्या मिळेल का. किती लोकांची उत्तर येतात बघ. कारण पैसा हा पैसाच आहे. त्यामुळे पैशाच्या बाबतीत स्वच्छ भूमिका ठेवू. बाबासाहेबांनी जशी प्रतिज्ञा घेतली होती की मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार. कारण
या सगळ्या व्यवस्थेतनं ते कंटाळले होते म्हणून एक तशी प्रतिज्ञा केली. तशी तुम्ही प्रतिज्ञा करा की मी जरी गरीब म्हणून जन्मलो असतो तरी गरीब म्हणून मरणार, श्रीमंत असेल. पण मित्र कायमच गरिबीत आयुष्य काढू नका. आयुष्य चांगल्या रीतीने जगायचं असेल तर पैशाच्या सहाय्याने जे काही मिळतं त्याचा अतिशय आनंदानं भोग. ज्याला कॉन्ट्रास्ट असणार दुसरं वाक्य वपू काढायचं आहे की तुम्ही ज्यावेळेला मरता त्यावेळेला तुमच्या खात्यावरती जे शिल्लक असते बँक बॅलन्स असतो ते पैसे म्हणजे तुम्ही विनाकारण केलेले कष्ट. म्हणजे आदर्श मरण कुठलं तर बँक बॅलन्स झिरो. आता हा बँक बॅलन्स झिरो कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो. कारण त्यासाठी देखील प्रयत्न करायचे. लक्षात घ्या की पैसे चांगले मिळवणं हे महत्त्वाचं आहे. तुकोबांनी सांगितलं आहे की उत्तम व्यवहारे धन जोडावे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचत. नंतर काय करायचं आहे ते स्वतःजवळ ठेवायचं नाही आहे, द्यायचं. वॉरेन बफेट आणि बिल गेट यांची मुलाखत फक्त 20 मिनिटासाठी ठरली. तुम्हाला माहिती आहे वॉरेन बफेट जेवण देतात म्हणण्यापेक्षा जेवण घेतात. आणि त्यांचं एक दिवसाचं संध्याकाळचं जेवण त्याच्यावर जर घ्यायचं असेल तर त्याची किंमत असते कमीत कमी 5 लाख रुपये डोनेशन द्यायची. असे जे देतात त्यांच्याशी ते जेवण घेतात. यातनं जे पैसे मिळवतात ते सगळे चॅरिटीला देतात. ते काही स्वतःकडे घेत नाही. मेरिला बिल गेट फाउंडेशन आफ्रिकेतल्या एड्सग्रस्तांच्यासाठी काम करणारी संस्था. बिल गेट आणि वॉरेन बफेट यांची अर्धा तासाची मुलाखत दिवसभर चालली आणि वॉरेन बफेटने आपल्या संपत्तीपैकी निम्मी संपत्ती या मेरिला बिल गेट फाउंडेशनला डोनेशन म्हणून दिली त्याच दिवशी. आणि एवढं देऊन सुद्धा त्यांचे पैसे आज पुन्हा तेवढेच वाटतात, ते कमी झाले नाही. सतत देणग्या देत असतात, सतत पैसे त्यांचे वाढत असतात. म्हणून मित्र संपत्ती मिळवायची आहे, आपली आपत्ती किंवा विपत्ती दारिद्र्य दूर करायचं आहे आणि त्यासाठी मार्ग एकच आहे, तो म्हणजे शेअर मार्केट. का मी सातत्यानं असं म्हणतो तर इथं रंकाचे राव होतात, रावांचे रंग होतातच. तुम्ही जर कंपन्या बघितल्या तर ज्या कंपन्यांचा शेअर 7,000 रुपयाला होता तो 1 रुपयाला मिळतो. आणि ज्या कंपनीचा शेअर 1 रुपयाला होता तो 6,500ला गेलेला असंही तुम्हाला दिसेल, 10,000ला गेला असं दिसेल. अशा कंपन्या का बिघडतात, का वाढतात, काय घडतं त्यांच्यामध्ये ते तुम्हाला पाहिजे. HDFC ज्यावेळेला सुरुवातीला मार्केटमध्ये आली त्यावेळेला विद्यापीठामध्ये आमच्या एका मित्राने सगळ्या लोकांना सांगितलं की 100 रुपये किंमत आहे आणि तुम्ही ते भरा, फक्त 5,000 भरायचे, कर्ज काढून भरा पण भरा, सांगावं लागलं. आणि फार कमी लोकांनी पैसे भरले. पण ज्यांनी भरले त्यांचं काय झालं, 100 रुपयाचे 3,000 रुपये झालेले, 4,000 झालेले. म्हणजे चांगले शेअर्स बाजारात येतात, लक्ष ठेवलं पाहिजे. दररोजच्या दररोज देखील त्याच्यामध्ये गंमत आहे, ते देखील आपल्याला करता येऊ शकतो. सरांनी डे ट्रेडिंगचं सांगितलेलं आहे. ते करता आलं तर तुम्हाला खरंच खूप चांगला आनंद मिळतो. आम्ही ज्यावेळेला सकाळी पोझिशन घेतो त्याच्यानंतर दुपारी झोप येऊ शकत नाही. लक्ष सतत त्याच गोष्टीकडे असतं की काय झालं त्याचं नेमकं बघावंच लागतं. म्हणून तुम्हाला खरोखर प्रत्येक क्षण जगायचं असेल तर स्टॉक मार्केटमध्ये कधी पोझिशन घेऊन बघा, तुम्हाला तो दिवस हा वेगळाच करेल. शनिवार रविवार आम्हाला फार बोरिंग होतं कारण मार्केट बंद असतं. मार्केट चालू असेल तर जी गती असते, जे आनंद असतो, आनंद असतो याचा अर्थ नेहमी पैसे मिळतात असं नाही. पैसे कमी होतात पण आजचे झालेले पैसे उद्या निघणारे असतात, ते काही कायमचे कमी होत नसतात, पोझिशनल असते. आज रिलायन्स 2,525 रुपये लागले, इतका स्वस्त आतापर्यंत नव्हता कधी. आज तो जो घेईल त्याला आणखी वर्षभर थांबावं लागणार नाही, 2 महिन्यात कदाचित तो 2800 होईल आणि 3500चं टार्गेट आता आलेलंच आहे. म्हणजे याचं पोटेन्शियल किती आहे. जिओ मार्ट आहे, तुमचा जिओ टेलिफोन आहे, यांच्यातनं व्हॅल्युएशन जे मिळतं ते 75 लाख कोटीचं आहे. ते LICच्या तिप्पट आहे. इतक्या मोठ्या कंपन्या आहेत. जे LIC बाजारात आल्यानंतर देखील ती 1 नंबरची कंपनी होत नाही आहे, तिला 3 किंवा 4थ्या नंबरला जाऊन बसावं लागेल कारण त्याच्या पुढे अजून दिग्गज आहे. आणि हे सगळे स्वतःच्या हिमतीने तयार केले. हे खरे लक्ष्मी निर्माण करणारे लक्ष्मीपुत्र आहेत. लक्षात घ्या, स्वतःच्या कर्तृत्वानं आलेले. आणि आज तुम्हाला माहिती असेल की जगाच्या संपूर्ण श्रीमंताच्या लिस्टमध्ये आणखीन एक नाव आलेलं आहे आणि ते अदानींचं. अंबानीच्याही पुढचं नाव आहे ते अदानी. गेल्या 3 वर्षात त्यांची जी झपाट्यानं प्रगती झाली ती डोळे थक्क करणारी. ज्यांचे शेअर्स याच्यामध्ये आहेत त्यांना प्रचंड पैसा मिळाला. म्हणजे मी 3 महिन्यापूर्वी याच्यामध्ये 200 रुपये गुंतवले, त्याचे आज 600 रुपये झाले. 3 महिन्यामध्ये 3 पट पैसे झाले. असा रेट कुठं तुम्हाला
तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये येऊ शकता. अर्थात भारतीयांच्या मनामध्ये सतत धोक्याची जाणीव असते. जोखीम नको, जोखीम घ्यायची नाही, सुरक्षितता महत्त्वाची. नोकरी बसली आहे शिपाईच्या, पण परमनंट आहे ना, चांगली गोष्ट. कसलं म्हणजे किती दारिद्र्य वैचारिक आहे. शिपाईची नोकरी आहे, त्यात पुन्हा तो परमनंट आहे, कायमच शिपाई राहणार ही गॅरंटी आयुष्यभराची. आणि त्याचं कौतुक आपण करतो. म्हणजे कौतुक कशाचं करायचं हे आपल्याला माहीत नाही, पण आहे. रेल्वेमध्ये हेल्परच्या नोकऱ्या निघतात. अर्ज किती येतात? 10,000 जागा असतात, 3 कोटी अर्ज आलेले असतात. आणि अर्जामध्ये कोण कोण असतं? 8वी 9वीची मुलं नसतात, BA झालेले, BSc झालेले, MA झालेले, PhD झालेले हेल्परमधून यायला. याचा अर्थ तुमची मूळ लायकी तीच आहे. तुमच्या सगळ्या डिग्र्या काढून घेतल्या पाहिजे. खरं तर माझं मत असं आहे की तुमच्या डिग्री म्हणजे सगळ्यांच्याच, तुमच्या असं नाही, प्रत्येकाच्या डिग्रीला एक एक्सपायरी लिहून दिली तुमची की तुमची PhD 2020ला संपली, परत तुम्हाला करायची ते व्हॅलिडेशन. कारण तो पण कालखंड सांगतो. बघा तुम्ही, सॉफ्टवेअर दर 3 महिने नवीन येतं. मी जरी कॉम्प्युटरमध्ये इंजिनियर असलो तरी 5 वर्षाच्या पूर्वीच्या ज्ञानाला काहीच अर्थ नाही. आज ते नाहीच आहे काही, आज सगळंच नवीन आहे. अशा नव्या कंपन्या ज्या आहेत त्या काय करतात, माइंडट्री आणि LTI इन्फोटेक आज एकत्र येतात. त्यांचं मर्जर झालेलं आहे. इन्फोसिस एका छोट्या घरामध्ये सुरू झालेली कंपनी, बायकोनं दागिने विकले दिलेले आणि मग ती कंपनी झाली. 10,000 रुपये त्यांना मिळावेपर्यंत नाकीनं वाजली. आणि आज जगाच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये ही संस्था आहे, कंपनी. असं तुम्ही काय करणार आहात? इलॉन मस्क वाचले का त्याचे चरित्र? वाचा तुम्ही. अशी अफलातून माणसं तिकडे आहेत, तर आमच्याकडे का नाही येतात? आमच्याकडे फार कमी आहे, नाही तसं नाही, फार कमी आहे. आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही अजिबात करत नाही. त्यांना शक्यतो तू काय बिनकामाचं आहेस, तू बिघडलेस आता, तुझ्यात काही अर्थ राहिला नाही असं म्हणतो. लक्षात घ्या की जी मुलं ड्रॉपआउट आहेत त्या मुलाने इतिहास बरोबर एडिसन त्याच्या शिक्षकांना लिहून दिलं होतं की तुला काही येत नाही, आता तू शाळेला येऊ नकोस. ती चिठ्ठी आईनं ठेवली आणि आईने म्हटले की तू फार हुशार आहेस, तुला तिथं काही समजणार नाही, मी तुला शिकवते. आणि त्या आईने त्या मुलाला शिकवलं आणि तो एडिसन. ती चिठ्ठी त्या एडिसननं तरुण झाल्यानंतर वाचली काय होती चिठ्ठी, आणि मग त्याचं लक्षात आलं आईने आपल्यासाठी काय केलं. तेव्हा मित्र, पुस्तकी ज्ञान हे फक्त सुरुवात आहे. 20%, 80% तुम्हाला कमवायचं. आणि ते 80% कमवायचं असेल तर मार्केटमध्ये आलं पाहिजे. मार्केट तुमची किंमत करतो. मी आमच्या मित्रांना सहज म्हणतो की समजा तुम्हाला कुलगुरूने एक पेडमीटर पाठवलं की उद्यापासून तुमच्या नोकरीची गरज नाही आणि संध्याकाळी तुमचा चेक घेऊन जा, तर काय होईल? तुम्हाला असलं काही बोलत जाऊ संध्याकाळी जेवण द्या. पण हे होणार नाही असं नाही. आता होतं आहे. आता कोणालाही कायमच्या नोकऱ्या का दिल्या नाहीत? याचं कारण तुम्हाला तुमच्या ज्ञानाचं, तुमच्या कौशल्याची उद्याला आम्हालाच गरज वाचेल असं काही चित्र नाही आहे. तुम्हाला आम्ही कशासाठी वर्षभरासाठी 5 वर्षासाठी कमिट केलेलं आहे? ही बाजारपेठ. आणि म्हणून तुम्ही बाजारपेठ बदलू शकत नाही. बाजारपेठेसाठी स्वतःला बदला. काय लागतं बाजारपेठेला? बाजारपेठेला सिंगल स्किल चालत नाही, मल्टी स्किल पाहिजे. म्हणजे मी फक्त इकॉनॉमिक्स शिकवणार, मला कॉमर्समधलं काही माहीत नाही, मला मराठीतलं काही येत नाही, चालणार नाही. तुम्हाला मराठीतल्या कविताही आल्या पाहिजेत समजावून सांगायला, कॉमर्समधलंही आलं पाहिजे, इकॉनॉमिक्सला आलंच पाहिजे. असं आता 3 in 1, 4 in 1, 5 in 1 असं जर तुम्हाला करता आलं तर ते चांगलं आहे. आणि म्हणून लाईफ स्किल काय आहे? तर पैशाचं व्यवस्थापन, पैसा मिळवणे हे लाईफ स्किल आहे. हे आलंच पाहिजे, याला पर्याय नाही. जर नाही केलं तर मग तुम्हाला कुणीही सहज विकत घेऊ शकेल. तुमची किंमत 0च्या आसपास असेल, कारण 0च्या आसपासपेक्षा निगेटिव्ह प्राईस देखील असते. पहा, माझ्या जवळचंच एक उदाहरण आहे. 17 लाख रुपये भरले क्लार्कच्या पोस्टसाठी, अजून मान्यता नाही. गेली 2 वर्ष काम करतोय, स्वतःचं पेट्रोल, स्वतःचं जेवण करून तिथं क्लार्कची नोकरी करतो. म्हटलं काय वेळ, 17 लाख रुपये तुझ्याकडे आहे, स्वतःची पदरमोड करून तिथे एवढं करतो. त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये ये, त्याचे 10 लाख बाजूलाच ठेव, त्या व्याजावरती तू जगतोच चांगलं, 7 लाख फक्त लाव आणि त्याच्यावरती शिकून घे. नाही, जोखीम आहे त्याच्यामध्ये, जुगार आहे ही भूमिका आहे. पण जुगार तर नीट एकदा खेळून बघा ना. जुगाराला नावं ठेवण्यापेक्षा जुगार तर एकदा नीट खेळून बघा, खरोखर तसंच असतं का? कदाचित फासे तुमच्या बाजूने पडतील. पण काय आहे, काही गोष्टी न करता त्याच्यावरती मत व्यक्त करण्यामध्ये आणि तज्ज्ञ मत व्यक्त करण्यामध्ये आपण एक्सपर्ट आहोत.
काहीच माहीत नसतं, पण सल्ले मात्र देत असतो. तसं न करता बाजार बदलतोय, आपण बदलणार का आणि आपण त्यातले फायदे घेणार का, सगळ्यात महत्त्वाचं. 4% लोक फक्त स्टॉक मार्केटमध्ये, 96% लोक सगळे हे पोस्टात बँकेत प्लॉट खरेदी करतो, फ्लॅट खरेदी करतो, याच्यात आहे. काय होतं नंतर यांचं, प्लॉट घेतलाय, अडचण आली, विकला जात नाही. माझ्या शेजारीच एक मित्र आहे, ऑपरेशनची वेळ आली आहेच प्लॉट चांगली, 2 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे, पण आज 10 लाख नाही, प्लॉट विकलाच जात नाही. म्हणून पैसे असे गुंतवले पाहिजे की मागितले तर मला परत मिळाले पाहिजे. तिसऱ्या दिवशी खात्यावर पैसे जमा होतात स्टॉक मार्केटमध्ये, म्युच्युअल फंड. हाय लिक्विडिटी, लो रिस्क मॅनेजमेंट सगळं करतात, पैसे वाढतात, पण माहीत नाही, म्युच्युअल फंडच माहीत नाही. म्हणून हे सगळे नवे मार्ग माहीत असले पाहिजे. घरामध्ये किती लोकांच्याकडे तुमच्याकडे तुम्ही घरी आर्थिक संवाद साधता, घरचं उत्पन्न कसं येतं, खर्च किती आहे, पुढच्या 5 वर्षात किती खर्च असणार आहे, 10 वर्षात किती खर्च असणार आहे, काय तरतूद केलेली आहे, माझी भूमिका काय आहे. कारण आज मुलांच्या दृष्टीने पालक म्हणजे ATM आहे, पैसे मागायचे, खर्च करायचे, विषय संपला. असं करून चालणार नाही. तुम्हाला स्वतःसाठी जर वेळ द्यायचं असेल, स्वतः काही कौशल्य संपादन करायचं असेल, तर पहिलं कौशल्य हेच आहे की स्टार्ट अर्निंग. अनेक देशांच्या मध्ये मुलांना फुकट शिकवलं जात नाही, त्यांना काम करायला होतं. भले ते एका कामासाठी तुम्हाला दिवसाचा पगार देईल, पण काम करा. त्यामुळं परदेशी विद्यापीठात जे विद्यार्थी काम करतात ते दिवसभर पेट्रोल पंपवरती काम करतात आणि पैसे देऊन शिकतात. त्यांना मग त्याची जाणीव असते की अरे मी तर 10,000 फी दिली आहे, मग शिक्षक चांगले का शिकवत नाही. ते विचारतात आजचा तास का झाला नाही. आमच्याकडे तसं नाही. एखादे शिक्षक एखाद्या दिवस सुट्टी मिळाली की आपल्याला आनंद वाटतो की त्यातल्या त्यात थोडंसं इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक नसले तर फारच बरं. पण हे वाटणं कारण 2 आहे. एक, तुम्हाला त्यात इंटरेस्ट नाही आहे, आणि दुसरं तुमची फी सरकारनं भरलेली आहे. आजची महाविद्यालयं टाईमपासची केंद्र का झाली, काय इथनं चांगलं निर्माण होते, किती कॉलेजकडे पेटंट्स आहेत, किती विद्यापीठांच्याकडे पेटंट आहेत, हे आता मोजलं जातं. नवीन काही करतच नाही आम्ही. करावाशी व्यवस्था पण नाही आहे, चुकून काहीतरी करायला हे तुम्हाला कोणी सांगितलं करायला असं विचार नाही आहे. गेले ते घरात बाकीचं जास्त चौकशी करायला. ही जी मानसिकता आहे स्ट्रेट फॉरवर्ड, ही बदलायला पाहिजे, चौफेर लक्ष पाहिजे. आणि जर तुम्ही काहीतरी असं काही वेगळं केलं तर तुम्ही कुठंही असा, पेठवडगावला असा, आणखी कुठल्याही रिमोट एरियामध्ये असा, ते प्रॉडक्ट घ्यायला जग तयार आहे. कारण या एका साधनाने सगळं काही करू शकतो. हे साधन इतकं चांगलं आहे तितकंच ते वाईट आहे. कारण याच्यामध्ये किती वेळ वाया जातो फॉरवर्ड करण्यामध्ये व्हॉट्सअपचं, त्यावर लक्षात येईल की आपण रिकाम टेकले. भारत हा रिकाम टेकण्याचा देश, काही करत नाही. आणि त्यामुळं मग भोंगा वाजवायचा की वाजवायचा नाही, पूजा कशी करायची, याच्यावरती आमच्याकडे देश सगळं चाललेलं आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुमचं काम काय आहे, लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. लोकांचे प्रश्न तुम्हाला माहीत नाहीत का? देशात बेकारी किती वाढली, महागाई किती वाढली, काय चाललंय आमच्या युवकांचं. युवकाचा देश असा आज आम्ही सांगतो का, तर सगळ्यात जास्त जगामध्ये युवकांची संख्या आमच्याकडे. पण लक्षात घ्या, आणि 15 वर्षांनी हीच म्हातारी होणार, 20 वर्षांनी जगातला सर्वात म्हातारा देश म्हणजे आम्हीच. त्यांचं काय करायचं, त्यांना पोसायचं कसं, कोण पोसणार त्यांना, का त्यांना कुठेतरी असं चेंबरमध्ये घेऊन मारणार आहात, काय करणार आहात त्यांचं, हे प्रश्न आम्ही सोडवायचे. याला उत्तर नाही. आणि म्हणून तुम्ही ज्या विषयात असा त्या विषयात पूर्ण उतरा, 100% त्याला द्या. केवळ त्याच विषयाला नव्हे, आणखीन एखाद्या विषयाला द्या, म्हणजे मग तुम्हाला संपत्तीचे महामार्ग सापडले. एक मला जो सापडलेला आहे, इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी असल्यामुळे मला सतत या मार्केटचा आकर्षण आहे. म्हणजे 1990 त्याच्याहीपासून 84 पासून मी या स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे. पैसे भारतात मिळाले नसतील, पण यातले पैसे गेले म्हणजे काय समजायचं, जरी नुकसान झालं तर समजायचं की MBAची डिग्री घेतली, फी दिली आपण त्याची, आपण शिकलो त्यातून काही. असं दररोजचं शिकणं हे मार्केट देतं. कालच्या चुका आज करू नका, दररोज नवीन चुका करा, म्हणजे नवीन शिका. चुका करणं म्हणजे काही फार मोठा गुन्हा करणं असं नाही. चुकल्याशिवाय शिकताच येत नाही. काय चूक केली आपण, नको त्याचं ऐकलं, यूट्यूबवरचं काहीतरी बघितलं आणि केली इन्व्हेस्टमेंट, हे करू नका. म्हणून पहिल्यांदा शिकण्यासाठी साधनं व्यक्ती निवडल्या पाहिजेत, संस्था निवडल्या पाहिजेत. केवळ एका दिवसाने हे संपत नाही आहे, त्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले पाहिजेत.
आणि या प्रयत्नाची दिशा तुम्ही ठरवा. तुमच्याकडे खूप मोठी प्रचंड संधी आहे, वेळ अतिशय चांगली आहे. याचं कारण असं की इंडिया ग्रोथ स्टोरी सगळं जग विकत घेतं. इथं पैसे गुंतवायला सगळे तयार आहेत, पैसे काढून घेतात आणि उठतात येते. म्हणून तुम्ही निदान स्वतःच्या देशावरती विश्वास ठेवा. अहो, एवढी सगळी लोकसंख्या 135-40 कोटी लोकसंख्या, एखादं सॅम्पल प्रॉडक्ट जरी आणलं तरी कंपनी 5 वर्ष झाली. नेस्ले काय विकते तुम्हाला? शेंगाची टरफल असतात, त्याचा जो कोंडा असतो तो प्रोसेस करून ते न्यूट्रिशन फूड म्हणून तुमच्याकडे येते. कल्पना काय त्यांच्याकडे, विकायची कुवत आहे त्यांच्याकडे, प्रोसेसिंगची कुवत आहे. काय प्रॉडक्ट आहेत? नायकाचं काय प्रॉडक्ट आहे असं? याला इतकी किंमत काय येते? ज्या कंपन्या तोट्यामध्ये झोमॅटोसारख्या, त्यांचे शेअर्स कसे काय वाढतात? कोण त्यांना इतकी किंमत देतं? या सगळ्या न्यू एज कंपनीज आहेत, ह्या नव्या जगातल्या नव्या कंपन्या आहेत. यांचा बॅलन्स शीट तुम्हाला कळणारच नाही. यांचा बॅलन्स शीट काय असतो? यांचा बॅलन्स शीट नॉलेज असतो. आज आम्ही कनेक्टिंगमध्ये आहोत. शेअरिंग अँड केअरिंग इज द न्यू फेस ऑफ इकॉनॉमी. पूर्वीची इकॉनॉमीच बदललेली आहे सगळी. माझ्याकडे एक पुस्तक आहे, ते मी तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवरनं पाठवतो. तुम्ही आणखी 10 लोकांना पाठवू शकता. पण माझ्याकडे एखादा हार्ड कॉपी असेल आणि मी तुम्हाला दिली असेल तर मला चिंता असते कधी येणार. ते पुस्तक छापायला खर्च येतो, तसं डिजिटल बुकला खर्च येत नाही. म्हणून डिजिटल इकॉनॉमी ही फार मोठी बदल करणारी आहे. त्याच्यात शिकलं पाहिजे, ते तुम्हाला आत्मसात केलं पाहिजे. कंटेंट रायटर व्हा. तुम्हाला जे काही येतं ते टाका. रांगोळी काढता येते चांगली तुम्हाला, कारण ती टाका व्हॉट्सअपला आणि काही जाहिरात द्या. अशी जाहिरात, अशा प्रकारची रांगोळी तुमच्या दारात तुमच्या कार्यक्रमासाठी हवी असेल तर संपर्क साधा. सुरुवातीला कमी किंमत आहे. तुम्ही फार चांगलं बोलू शकता. तुमचं एखादं व्याख्यान टाका ऑडिओ क्लिपमध्ये. चांगले विनोद सांगू शकता. किती बघा, विनोद सांगणाऱ्यानंतर आता किती किंमत आहे, किती पैसे मिळतात. चला हवं ते बघत असाल तुम्ही. एका एपिसोडला भाऊ कदम किती घेतात माहिती आहे का तुम्हाला? बघा त्यांच्या किमती कशा आहेत. 50,000 रुपये एका एपिसोडला कमीत कमी. आणि त्याच्या पुढचं जर राष्ट्रीय स्तरावरचं बघितलं तर एका एपिसोडला 5 लाख रुपये घेणारे पण आहेत 30 मिनिटासाठी. ही किंमत तुम्ही ठरवायची आणि अशी किंमत ठरवायला बाजारच सांगतो. बाजार कोणावरती दया दाखवत नाही, तो ब्लाइंड असतो. माझा नवजवळचा काही भांडण नाही. तुमचं प्रॉडक्ट काय आहे, तुमची सर्व्हिस काय आहे याच्यावरती ठरते. उबेर काय केलं हो त्याने? ओला काय केलं त्याने? स्वतःची हॉटेल काढली का, स्वतःच्या गाड्या काढल्या का? नाही. तुमची गाडी आहे, यांना गाडी पाहिजे, या दोघांना कनेक्ट करायचं काम केलं आणि कनेक्टिंगमधनं पैसे मिळवले. ही सगळी इकॉनॉमी कनेक्टिंग इकॉनॉमी. ज्याला गरज आहे आणि ज्याच्याकडे प्रॉडक्ट आहे त्याला देणे घेण्याचं काम देतो. अमेझॉन काही नाही त्यांचं प्रॉडक्ट, कुठेही गोडाऊन नाही. ज्याच्या गोडाऊनमध्ये असते त्याला मेसेज दिला जातो, तुमच्या प्रॉडक्टला मागणी आहे, इथं पाठवून दे. आणि तिथनं तो माल निघतो, तुमच्याकडे येतो. आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला जे ट्रॅक करता येतं, कुठून निघाला. तुम्ही चप्पल मागवली, भिवंडीतनं निघालं, पुण्याला आलं, पुण्यातनं निघालं, कोल्हापुरात आलं, कोल्हापुरातनं तुमच्या घरात येणं, 3 दिवसाचा ट्रॅक आणि तुम्हाला ती माहिती. चांगली चप्पल बनवा. तुम्हाला मार्केट जगात मिळत आहे. 35,000 रुपये एका चप्पलची किंमत ठेवा आणि डिस्काउंटमध्ये 3,000ला विकतो म्हणून सांगा. मला त्याची किंमत 300 असते. सांगताना किंमत 35,000, हायवे डिस्काउंट 3,000 आणि पुन्हा मूळ किंमत 300ची. काय असतं त्याच्यामध्ये? असं काय असतं? पण कसे घेणारे लोक आहेत, कारण लोकांना किमतीशिवाय कळत नाही. हेच व्याख्यान जर 25,000चं असतं तर बघा इथे डॉक्टर स्वती सगळे बसले असते. कदाचित आज सोडायला माणूस ठेवला असतं, कारण त्याची किंमत तशी होती. फ्री असल्यामुळे काय होतं, बसलं थोडा वेळ, आवडत्या ठिकाणी तर गेला उठून काय त्याच्यावर, तर पैसे दिले नाहीत ना. तुमचं काय म्हटलं याच्यामध्ये? एस टीमध्ये समजा 9 रुपये तिकीट आहे, 10ची नोट दिली असेल तर काय होतं, प्रवास संपेपर्यंत